हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 4:45 वाजत आलेले. तर आमच्या इकडे बोडा आता होता. बोड्याचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर आलेच, म्हणजेच यात्रा. तर मी बोड्यामधून काय काय वस्तूंची खरेदी केली ती तुम्हाला दाखवणार आहे. आणि बरेचशा ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या का ताई बोड्यामधून यात्रेमधून तुम्ही काय काय वस्तू घेतल्या त्या आम्हाला दाखवा. तर चला मग म्हटलं तुम्हाला दाखवल्याशिवाय तर त्या वस्तू मी काय वापरायला काढू शकत नाही. तर मग म्हटलं माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना दाखवा तरी कमी काय काय वस्तू घेतल्या. थोड्याफार घेतल्यात पण व्यवस्थित घेतल्या. तर चला एक एक करून आहे ना मी सर्व काही वस्तू तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी ना लहान वस्तूंपासून आपण सुरुवात करू. तर इथे तुम्ही बघा, माझ्या दीदीसाठी ना मी कानातल्याचा जोड घेतला. एकच जोड घेतला, कधीतरी तिला घालायला म्हटलं तर. बघा खूप छान आहे, दीदीसाठी घेतलाय. आणि या लहान वस्तू आहे ना मी तुम्हाला नंतर बॅक कॅमेऱ्यानं पण शेवटला दाखवीन. त्याच्याच नंतर इथे मिरी पिन घेतली माझ्यासाठी, 2 घेतल्यात. मला बोड्यामध्ये मिरी पिन घेतलेल्या आवडतात, माझ्याकडे आहेत तेवढ्या बोड्यामधल्याच आहेत, खूप छान राहतात. याच्यावरती ना डायमंड आहे, मस्त आहे. तर 2 घेतल्या, जास्त नाही घेतल्या. माझ्या दीदीचा अशा कलरचा ड्रेस आहे त्याच्यामुळे तिला मी क्लिप घेतलाय, एकच घेतला. आणि हे 2 तिच्यासाठीच घेतले, दीदीसाठी. हे रबर घेतलेत, केसांना लावायला लागतात. सुया घेतल्यात, गोधडी शिवायला सुये, त्याच्यानंतर हात शिलाई वगैरे करायला. तर आजच मला योगिता ताईंची कमेंट आली होती का ताई तुम्ही गोधडी कशी शिवतात नक्कीच व्हिडिओ बनवा. तर मे महिन्यामध्ये ना आपण गोधडी शिवू, म्हणजे मी गोधडी शिवील आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकील. तर तुम्ही नक्कीच बघा. हे बघा, तर गोधडीची पण याच्यामध्ये सुई आहे. त्याच्यानंतर साडी पिन करण्यासाठी हे पिन काटे घेतले. तर साडी पिन करायला ना नेहमी असेच पिन काटे वापरायचे, ज्याला मणी असतो ना ते पिन काटे वापरायचे, ते होलाचे नाही वापरायचे. त्याच्याने काय होतं, साडी पण इथे फाटते आणि ब्लाऊज पण फाटतो. त्याच्यामुळे ना असे मण्याचेच पिन काटे वापरायचे. तर हे 3 पॉकेट घेतलेत. आता इथे बांगड्या दाखवते. सगळ्यात आधी माझ्या दीदीच्या बांगड्या दाखवते. बघा, दीदीसाठी बांगड्या घेतल्यात. मरून कलर, एकदम डार्क चॉकलेटी कलर आणि ग्रीन कलर आहे आणि खूप मस्त आहे. त्याच्यात स्टोन वगैरे आहेत. तर दीदीला एक जोड घेतला आहे. कडे आहेत. त्याच्यानंतर हे माझ्यासाठी घेतल्यात, ग्रीन कलर आणि मरून चॉकलेटी कलर आहे. खूप मस्त कडे आहेत. हे माझ्यासाठी घेतले, कधी घालायचं म्हटलं तर. हा एक जोड माझ्यासाठीच घेतला आहे. कलरफुल त्याच्यात स्टोन आहे, भरपूर कलरचे, त्याच्यामुळे कोणत्याही साडीवर घालू शकते. तर बघा, हा एक माझ्यासाठीच घेतला आहे, ग्रीन कलरचा आहे, त्याच्यामध्ये पण स्टोन आहे, खूप मस्त आहे. तर हा एक जोड घेतला. ह्या छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या आहे. संसार म्हटल्यावर नंतर खूप काही लागतं आणि असलं तरी लेडीजला ते कमीच पडतं. तर याला घोट्या म्हणतात, लाकडी आहे, याला घोट्या म्हणतात. तर ज्यावेळेस दिवाळीच्या वेळेस आपण चकली बनवतो तर चकलीची खिशी घेतो ना, तर ती खिशी हलवायला म्हणा, किंवा कुरड्या करतो, कुरड्या हलवायला उपयोगात येतात. नागलीच्या पापड्या वगैरे हलवायला उपयोगात येतात. तर असं पातेल्यामध्ये असं करायला लागतं. तर हा घोट्या एक घेतलाय. मॅशर माझ्याकडे होता पण तो खराब झाला होता, तुटून गेला. तर हा एक मॅशर घेतला. इकडची बाजू स्टील आहे आणि मूठ लाकडाची, तर खूप हेवी आहे. हे मी 4-5 वाजता, आपल्या घराजवळच दुकानं होते, तर ह्या वस्तू मी 4-5 वाजता जाऊन घेऊन आले. कारण संध्याकाळच्या वेळेस यांनी मला काही असं घेऊन दिलं नसतं. तर मी 4-5 वाजता इथं घराशेजारी दुकानं होते, मग तिथून जाऊन घेऊन आले होते. 2 चमचे घेतले. खूप एक उलथणी आहे आणि एक चमचा आहे भाजीचा. खूप जाड चमचे, एकदम हेवी. बघा, हा एक चमचा घेतला. उलथण्या तर माझ्याकडे 4 आहेत, तरी पण माझं मन नाही भरलं. 5वी पण उलथणी आणली. बघा, आणि हा चमचा पण खूप जाड आहे. त्याच्याच नंतर इथे 6 डिश घेतल्यात. खूप दंडमी, खूप हेवी डिश आहे. तर 6 घेतले आहे.
पोहे वगैरे खायला याच्यामधल्याच माझ्याकडे आहेत, तरी पण मी पुन्हा 6 घेतल्या बघा, खूप हेवी आहे. तर अशा 6 घेतल्या आहे. सगळ्यात छान आणि आवडती गोष्ट, मला खूप आवडल्या, प्रत्येक वर्षीच्या बोड्यामध्ये मी एकतरी काचेची वस्तू घेतेच. तर ह्या बोड्यामध्ये बघा मी ज्यूस वगैरे प्यायला काचेचे 4 हे ग्लास घेतले. मस्त त्यांना पकडायला हँडल वगैरे, आणि काच खूप भारी एकदम मस्त अशी पांढरी शुभ्र आणि एकदम नितळ काच आहे. त्याच्यावर काही डिझाईन वगैरे नाही, एकदम प्लेन आणि नितळ काच आहे, खूप मस्त आहे. तर हे मी 4 घेतले. माझ्या आधीने मला कधीपासून, तर मग म्हटलं चला. आणि नेमकेच योगायोगाने मला बोड्यामध्ये दिसले नाही, तर मी आता नाशिकला वगैरे गेले असते ना का तिकडनं आणणारच होते. तर बघा आपले 4 बोटं बसतात, एवढा मस्त हँडल आहे त्याला दिलेला. आता याच्यातून एक माझ्या दीदीला द्यायला लागेल, जेव्हा आम्ही दीदीला भेटायला गेलो ना का तिला देईल. आता हे क्रॉकरी युनिट मध्ये ठेवील आणि वापरायला पण काढेल. बघा खूप छान काच आहे. आता मी चटाया 2 घेतल्या आहेत. माझ्याकडे चटाया होत्या, पण घराच्या कामाच्या वेळेस काय झालं का जे भैया वगैरे होते ना बांधकामाला, प्लास्टरला वगैरे, तर त्या चटाई मी त्यांना दिल्या होत्या. त्याच्यामुळे माझ्याकडे ना एक सुद्धा चटाई राहिली नव्हती. तर बघा मी ही चटाई घेतली, खूप छान त्याचं विणकाम वगैरे एकदम मस्त आहे आणि एकदम भारी क्वालिटी खूप मस्त आहे चटईची. तर ही एक चटई घेतली. ही लहान आहे आणि दुसरी आहे ना ती मोठी. मोठी चटई दाखवते. हिचं पण विणकाम वगैरे खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे. ही सर्वात मोठी चटई आहे. तर बघा ही केवढी मोठी. एवढीच मोठी चटई माझ्याकडे होती, पण ती घराच्या कामाच्या वेळेस मजुरांना वगैरे अंथरायला वगैरे देऊन ती खराब झाली. त्याच्यामुळे माझ्याकडे चटईच नसल्यामुळे मग मला चटई घ्यायला लागली. बघा तर मी एवढ्या वस्तू घेतल्या आहे. आणि मला एखादी गोष्ट घ्यायची असली, एखादी वस्तू वगैरे, तर मग मी मागे पुढं बघत नाही किंवा वाट बघत नाही का आत्ता घेईल मग घेईल नंतर घेईल, असं नाही. मला जेव्हा जी वस्तू आवडली मी त्यावेळेसच ती वस्तू घेऊन टाकते. कारण मला आहे ना खूप आवडतात अशा वस्तू वगैरे, त्याच्यामुळे ना मी वाट बघूच शकत नाही. कारण एक वेळेस मी मला स्वतःसाठी काही घेणार नाही, मला स्वतःला तर एवढं काही आवडत पण नाही काही घ्यायला, पण अशा घरातल्या वस्तू मला खूप आवडतात. आणि मग मी त्या वस्तूंची तर काही वाट बघूच शकत नाही का 1 महिन्यानं घेईल आणि 15 दिवसानं घेईल. जी वस्तू मला लगेच दिसली आणि ती वस्तू मला आवडली का ती मी 100% घेणार म्हणजे घेणार. तर आमच्या हौसा हसू राहिले का ही गोष्ट तेवढीच बरोबर आहे. वहिनीला एखादी गोष्ट आवडली का ती वेळ लावतच नाही. ती सांगते का वहिनी कुठे बाहेर गेली तर ती रिकामी येणारच नाही, काहीतरी पण घरातली एखादी तरी वस्तू घेऊन येईलच, तिला जी वस्तू आवडेल ती. तर खरंच मला आहे ना घरातल्या वस्तू खूप आवडतात. घरात किचनमध्ये म्हणा, घरामध्ये म्हणा, कुठे मला जी वस्तू आवडेल ना ती मी घेते. तर मला स्वतःसाठी नाही एवढ्या वस्तू आवडती, पण मला माझ्या घरासाठी खूप वस्तू आवडतात. तर इथे ना मी सर्व वस्तू तुम्हाला आता जवळून दाखवू राहिले. तर बघा खूप छान छान वस्तू आहेत. तर हे कडे वगैरे, बांगड्या, क्लिप वगैरे बघा सर्वच वस्तू जवळून दाखवल्या आहे. आता ह्या ड्रावरला तुम्हाला मी माझ्या दीदीचा बांगड्यांचा खजिना दाखवला आहे का ठेवून दिलेल्या बांगड्या आहे. प्रत्येक ड्रेसवरच्या बांगड्या आहेत त्या तिच्या. तर बघा एवढ्या वस्तूंची मी खरेदी केली. याच्यामधून तुम्हाला कोणती वस्तू आवडली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तर याच्यातल्या सर्व काही वस्तू आवडल्यात. तर एवढ्या वस्तू घेतल्या आहे. हां आणि अजून 10 कुंड्या पण घेतल्यात.
तर त्या बाहेर आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा एवढ्या वस्तूंची मी खरेदी केली आहे. खूप छान मला सर्व काही वस्तू आवडल्या आहे. तर कुंड्या आहे ना उद्या वगैरे एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवील तुम्हाला. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.